दारू सोडण्यासाठी. तर दारू सोडायचं काम औषध करते, बाकी आगाऊ काम औषध करत नाही. कारण त्याला मी तुमच्या घरात बसलो म्हणजे ही वास्तुदेवता, पूर्ण ग्रामदेवता, इष्टदेवता आणि कुलदेवता या चारही देवतेला स्मरून त्यांना सांगतो की ही ग्रस्त मार्ग भटकलाय, या माणसाला सांभाळा, याला परत या जागेवरती विचारधारेनं चांगलं घेऊन या. त्याच्यावर तुमच्या पाठीमागे 4 देवता लावून द्या. त्याच्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला वाईट मार्गात जाऊ देणार नाहीत त्या, तुम्ही सुद्धा जायचं नाही असं. आणि गेला तर मग त्रास होईल. त्रास काय होईल? मग आता शेवटी औषध तर दिलंच असतं. आता समजा मी तुम्हाला औषध दिलं आणि तुम्ही म्हणजे दारू पिली आणि तुम्हाला काही त्रास झाला, तुम्ही काय होता? महाराज फसवून गेले पैसे हो काय तसं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मी, तुम्ही दारू पिल्यात तर इथून पुढं आता हे औषध लक्षात घ्या. आता मी औषध देणार तुम्हाला दुधामध्ये बनवून देणार. झाडपाल्याचं औषध असल्यामुळं आपण शिळेचं दूध वापरतो, शिळी वनस्पती खाते बाबा, हा त्याच्यातला प्रादुर्भाव. आणि जे ते आता औषध देतोय ते 10 ते 15 मिनिटांमध्ये सगळं बाहेर पडतं, सगळं बाहेर पडतं. ते काही आतमध्ये राहत नाही. आता औषध दिलं तुमच्या पोटात राहतच नाही तर मग त्याचा साईड इफेक्ट होईल कसा? लक्षात घ्या. औषध दिलं तुमच्या पोटात राहिलं तर त्याचा साईड इफेक्ट होईल. कळलं का? औषध दिलं तुमच्या पोटात राहतच नाही तर त्याचा साईड इफेक्ट होण्याचा संबंधच राहत नाही, काहीच राहत नाही. बरं, याचा अर्थ असा आहे का हे बाहेर का काढतो आपण, हे लक्षात घ्या. आता समजा तुमच्या खाण्यापिण्यामध्ये कोणी घातलं असेल, खाण्यापिण्यामध्ये आहे थोडी लोक असतात ते चांगलं चाललंय भूतीचं वाटलं असं थोडंसर असतात, पण तुम्हाला खाण्यापिण्यात काय घातलं हे डॉक्टर पाहू शकतो बाहेर. आता मी लगेच पाठवतो तुमच्या एक अर्धा तास प्रयत्न आहे. जर तुम्हाला कर्मी बाधा काय खाण्यापिण्यात घातलेला असेल तर तुम्हाला हिरव्या कलरची उलटी होईल, नसता काळ्या कलरची उलटी होईल, किंवा अशा चिकट द्रव सफेद सफेद गाठी अशा पडतील. लक्षात घ्या. आणि रक्तासारखं जरी पडलं तरी घाबरायचं नाही, समजायचे बाहेरचे. आलं लक्षात. उलटी करताना उलटी पाहताना उलटी पाहायची कशी उलटी होती, किळस नाही करायची. उलटी पाहायची किती होती, कशी होती, तिचा कलर कसा आहे, दुसरी गोष्ट किती उलट्या होतात ते पाहायचं. कारण हे पूर्ण तुमचं अंतर क्लिअर करणार, स्वच्छ करणार, पवित्र करणार सगळं. आतमध्ये जे अल्कोहोल असतं ना, अल्कोहोल शिवाय दारू तयार होत नाही. लक्षात घ्या. अल्कोहोल शिवाय दारू तयार होत नाही. निकोटिन नावाचा पदार्थ टाकायचे धूम्रजन्य पदार्थ तयार होत नाही, हा असा विषय आहे. म्हणून तुम्हाला सांगतो मी की लक्ष द्या, उलटी कशी होती, किती वेळा होती, हा विषय महत्वाचा आहे. झालं, हे औषध संपलं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय? दारू सोडायचं औषध ही एकदाच, हे झालं औषध संपलं. नंतर तुम्हाला 2 ग्लास ताक प्यायचे. काय करायचे? उलटी झाल्यावर हे दुधामध्ये औषध दिलं तर उलटी होणार. उलटी झाल्यानंतर तुम्हाला 2 ग्लास ताक प्यायचे. ताक पिऊन झाला का 1-2 उलट्या होऊ शकतात, नाही तर नाही होणार. जेवढ्या उलट्या होतील तेवढ्या चांगल्या, घाबरायचं काही कारण नाही. लक्ष आलं. सर्व जे आतमध्ये अल्कोहोल असतं बसलेलं आता सर्व बाहेर काढणार आपल्याला. हे झालं का औषध तुमचं संपलं. आता दुसरं औषध असं आहे बाबा, लक्षात घ्या, तुम्ही सगळे लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही जे दारू टाकली पोटामध्ये त्याचं ते इन्फेक्शन झालेलं आतड्यामध्ये 100% होतं. 1 वर्ष जरी दारू माणूस पिला तर त्याचं इन्फेक्शन आतड्यामध्ये होतं. आता ते आतड्यामधलं इन्फेक्शन काढण्यासाठी आणि लिव्हरला सूज येते. लक्षात, लिव्हर असतं, लिव्हरला सूज येते. आणि असं जेव्हा होतं तेव्हा तो माणूस काय करतो? जेवण कमी करतो आणि दारू जास्त पितो. हे त्याचं लक्षण आहे त्या पिणाऱ्या माणसाचं. दुसरी गोष्ट कशी, पहिली जी स्टेप आहे दारू पिणाऱ्या माणसाची, पहिली स्टेप आहे सुरुवातीला माणूस दारूला पितो. लक्षात घ्या. काय म्हणा मी? सुरुवातीची स्टेप माणूस दारूला पितो. दुसरी स्टेप अशी दारूच माणसाला पिते. लक्षात घ्या. दुसरी स्टेप पिण्याची. आणि तिसरी स्टेप अशी का दारू पिल्याशिवाय त्याची कुठलीच क्रिया चालू होत नाही. त्याला उठणं, बसणं, हागणं, उठणं, त्याच्या खिशात घालत असलं तरी त्याला दारू पिली पाहिजे. त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा होणाऱ्या ज्या नशा असतात बारीक सूक्ष्म, त्या सुद्धा बंद पडतात. आता एका माणसाला इतका हात घालायचा असा, इतका जेवताना, म्हणजे जेव्हा तोंडाचा वेळ लागत असा, दुसऱ्या माणसाने एक बोट त्याला पाजायची, दुसऱ्या माणसाने, तेव्हा त्याचं बॅरेज यायचं हाताला. कळलं? ही अशी परिस्थिती होती बघा. नंतर
असे लट 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 कापतात दारू नाही पितात, असे थर 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 असे थर थर करते बघा दारू नाही पितात. सकाळी उठल्याबरोबर तोंड धुतच पळतात दारू प्यायला. लिव्हर खराब झालं आणि आतड्यामध्ये इन्फेक्शन असलं तर तो माणूस दारू जास्त पितो, भयान दारू पितो, निघतच नाही बाहेर. काय होतं माहिती का, त्याच्या आतमध्ये सगळं त्यांनी वाटोळ करून बसलेलं असतं. लिव्हर खराब होतंय, आतड्यामध्ये इन्फेक्शन असते आणि नाही दारू पिली का आग होती पडत, आग आग पडते. जेव्हा तो दारू टाकतो तेव्हा तो शेटेबल होतो. लक्षात आहे तुझ्या? जसा एखादा माणूस तंबाखू खातो, तो म्हणजे तंबाखू खाण्याशिवाय मला संडासच होत नाही. आता सांगा तुम्ही संडास होण्याचा आणि तंबाखू खाण्याचा काय संबंध आहे? मानसिकता असे. बिड्या आवडतात काय काय संडास बिड्या आवडतात. तुम्ही मानसतज्ञाकडे गेले ना, मानसतज्ञ डॉक्टरकडे, बरं का, मानसतज्ञ डॉक्टरकडे जर तुम्ही गेलात तर ते काय म्हणतो माहिती का, ही विकृती आहे. काय म्हणतो? ही विकृती आहे, संस्कृती नाही, ही विकृती आहे. विकृती म्हणजे काय? ही वेडेपणामध्ये केलेली चाळे, वेडेपणाचं लक्षण. विकृती म्हणजे काय? वेडेपणाचं लक्षण आहे. बिडी ओढणं वेडेपणाचं लक्षण आहे, तंबाखू खाणं वेडेपणाचं लक्षण आहे, गुटखा खाणं म्हणजे हा माणूस वेडा आहे बाबा म्हणून या गोष्टी करतो, असं त्याचा अर्थ. मानसतज्ञ डॉक्टरकडे गेले होते ते सांगतो मला. हा विषय आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्यांना की या मार्गात तुम्ही जाऊ नका काय. बाकी काय तुम्ही खा, तूप खा 1 किलो 2 किलो काय असेल ते, पण या मार्गात जाऊ नका. व्यसनामध्ये जीवन व्यस्त करू नका. व्यसनाने एखादी जर बिमारी जर जडली बाबा का माणसाला बाहेर पडता मग तुला आवडे बरं जरा बँक बॅलन्स नसलं तरी चालेल. लक्षात घ्या, बँकेमध्ये आपली जमा नसेल तर चालेल, पण आपलं शरीर निरोगी पाहिजे. काय म्हणणार निरोगी पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, 2 पैसे बँकेत नसले तर चालतील, पण आपलं शरीर निरोगी पाहिजे. सुखासमाधानाने एक टाइम तर जेवून खाऊ ना, आपण व्यवस्थित राहू ना, पण आपलं भलत्याच बिमाऱ्या जर झाल्या सुरू तर मग सांगा तुम्ही कसं जेवून जगायचं. आपल्याला लोक कदरले नाही पाहिजे, घरातले वैतागले नाही पाहिजे. कधी मरण हा एकदाचा, कधी आम्ही सुखी होऊ असं होता कामा नाही. हो लक्षात घ्या, निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह थिंकिंग एक दुसऱ्याच्या संदर्भामध्ये होऊ नये. आपण एका कुटुंबातले आहोत, आपण एकदम एकाच भविष्यवाळातले आहोत, एकाच भावनामधले आहोत. एक दुसऱ्याच्या प्रती प्रेम आदर वसुदैव कुटुंबकम या हिशोबाने आपण आपलं परिवर्तन करणं जास्तीत जास्त गरजेचं आहे मला वाटतं. बरं, तर हा विषय असा आहे, तुम्ही लक्षात घ्या. सगळं खूप चांगला विषय आहे आणि परत दारूच्या मागे लागू नका. ती तुमच्या जीवनासाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या जीवन संसारिक जीवनासाठी हे अतिशय घातक आहे. तुम्हाला माहिती का, स्टॅमिना, मर्दानगी, स्टॅमिना, रोगप्रतिकार शक्ती नसणारी का खराब होऊन जातो. आणि जीवन तर शेवटी संसारिक आहे. जीव कसा आहे, संघप्रधान आहे. संघप्रधान जन्मापासून त्याला संघ आवडतो आणि आपण जर त्याच्यापासून चालतो आपण कसं काय व्हायचं. तुमच्यावर तुमचं सगळं फॅमिली आवडून जातं. आपण हातालाच आपण काळी घ्यायची ना आपल्या घराला लावायची, असं करू नका. प्रामाणिकपणे मस्त जीवन जगा, छान जगा. तुम्हाला आनंद पुढे तुम्हाला काय झालंय, तुम्हाला टेन्शन कशाचं. आता एक जण म्हणला मला ते टाळ्या वाजवून ते काय म्हणतात हिजडे लोक, ते त्याला टेन्शन आहे. त्याला ठीक आहे, त्याला टेन्शन आहे. त्याला पुरुष नाही गेलं, स्त्री नाही गेलं, त्याला ठीक आहे टेन्शन. आपल्याला काय, आपण चांगले आहेत ना. टेन्शन घ्यायचं नाही. जीवन हे सुख दुःख मिश्रित. लक्षात घ्या, मनुष्य जीवन म्हटलं का सुख आणि दुःख जीवनामध्ये आहेत. ह्या 2 गोष्टीचा आपल्याला मनुष्य जीवन जगत असताना सामना करायचा आहे. कुठला सामना करायचा आहे? सुख आणि दुःख या दोन्हीचा एकाच वेळी आपलं जीवन जगत असताना आपल्याला सामना करायचा आहे. म्हणून त्याला हरून त्याचं टेन्शन घेऊन आपण मदिराप्राशन करणे, बिड्या ओढणे, ही वेडेचाळे करणे हे करू नका. ते आपल्या शरीरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कळलं? आता याच्यावर आपण किती जरी बोललो तरी हेच आहे बघा. याच्यामध्ये असं दिसतं. तुम्हाला पटलं का काही आपण औषध सुरू करू नाही का. तुम्ही व्हिडिओ केला का? केला असेल तुम्हाला द्या. कारण कसं माहिती का,